नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। तर बघा, या ठिकाणी MPSC कंबाईन ग्रुप बी प्रिलिमिनरी एक्झामचे ॲडमिट कार्ड डाउनलोड होणे सुरू झालेले आहे। ते तुम्ही MPSCच्या लॉग इन साईटवर जाऊन तुमच्या प्रोफाईलमधून डाउनलोड करू शकता। तर एक्झाम बघा तुमची कधी आहे, तर रविवारी 4 जानेवारीला तुमची एक्झाम आहे सकाळी 9:30 वाजता। तर खूप सारे डाऊट जे आहे ते तुमच्या मनामध्ये आहे की या ठिकाणी एक्झामला तुम्हाला काय काय न्यायचे आहे, सोबत काय काय ठेवायचे आहे। आणि खूप साऱ्या लोकांचे बघा या ठिकाणी नावामध्ये बदल जो आहे तो झालेला आहे, नावात बदल आहे। मॅरिड लोकांचा बघा, मॅरिड वुमनचा या ठिकाणी नावामध्ये बदल आहे। तर त्यांना या ठिकाणी काय करायचे आहे किंवा कोणाकोणाच्या नावामध्ये थोडाफार चेंजेस आहे, त्यांना काय करायचे आहे। तर सर्व काही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुम्हाला ज्यांच्या नावात बदल आहे त्यांना काय करायचे आहे आणि सोबत तुम्हाला ओळख म्हणून काय सोबत घेऊन जायचे आहे, सर्व काही माहिती बघणार आहोत। तर या ठिकाणी बघा, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत या ठिकाणी बघायचा आहे। तर बघा, अशा प्रकारचे तुमचे ॲडमिट कार्ड डाउनलोड झालेले आहे। तर या ॲडमिट कार्डमध्ये बघा, या सर्व इन्स्ट्रक्शन अतिशय महत्त्वाचे यांनी दिलेले आहे। तर बघा, अत्यंत महत्त्वाचे, प्रवेश प्रमाणपत्रावरील उपरोक्त मजकूर उमेदवाराने काळजीपूर्वक तपासणे आवश्यक असून या संदर्भात काहीही अडचण संदिग्धता असल्यास परीक्षेच्या दिनांकापूर्वीच आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क साधणे आवश्यक आहे। बघा, वर जो तुमचा मजकूर दिलेला आहे, तुमचे नाव, तुमचं नाव, सेंटर वगैरे, त्याच्याबद्दल काहीही तुमचा आक्षेप असेल तर तुम्हाला काहीही संदिग्धता आढळल्यास तुम्हाला आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे लवकरात लवकर परीक्षेच्या आधी। भ्रमणध्वनी अथवा अन्य दूरसंचार साधने परीक्षा केंद्राच्या परिसरात आणण्यास, बाळगण्यास अथवा त्याचा वापर करण्यास सक्त मनाई आहे। बघा, परीक्षेच्या सेंटरच्या अवतीभोवती तुम्ही या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर आणि दूरसंचार साधनांसोबत नेऊ शकत नाही। तसे जर तुम्ही आढळले परीक्षेच्या वेळेस सोबत नेल्यास तर तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेतून बाद केले जाऊ शकते। त्यामुळे मोबाईल वगैरे सोबत नेऊ नका किंवा नेले तरी बाहेर तुम्हाला ते ठेवायचे आहे। उमेदवारांना सूचना कोणकोणत्या या ठिकाणी बघून घ्या। उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावरील गाईडलाईन्स फॉर एक्झामिनेशन या सदराखालील उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्या वेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचनांचे काळजीपूर्वक पालन करणे या ठिकाणी आवश्यक आहे। बघा, परीक्षेच्या वेळी प्रत्येक सत्राकरिता ओळखीच्या पुराव्यासाठी, जे कोणते सत्र राहील त्याच्यासाठी ओळखीच्या पुराव्यासाठी तुम्हाला आधार कार्ड सोबत न्यावे लागेल। आधार कार्ड आणि तुमचे या ठिकाणी तुम्ही जे नाव लिहिले आहे फॉर्म भरताना ते या ठिकाणी मॅच व्हायला हवे, नाहीतर तुम्हाला त्या ठिकाणी एक फॉर्म दिला जातो, तो फॉर्म त्या ठिकाणी तुम्हाला भरावा लागेल। निवडणूक आयोगाचे ओळखपत्र देखील तुम्ही नेऊ शकता, पासपोर्ट देखील नेऊ शकता, पॅन कार्ड देखील नेऊ शकता आणि लायसन्स देखील त्या ठिकाणी तुम्ही नेऊ शकता। तर बघा, ह्याच महत्त्वाच्या या ठिकाणी सूचना आहे। आणखीन महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत ते या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्मवर दिलेले आहे, ते देखील आपण या ठिकाणी बघून घेऊया। तर ॲप्लिकेशन फॉर्मच्या आतमध्ये बघा, या ठिकाणी प्रवेश करण्याच्या वेळी काय काय तुम्हाला पालन करायचे आहे त्या सर्व सूचना तुम्हाला दिलेल्या आहे। तर त्या सूचना अतिशय महत्त्वाच्या आहे। बघा, या ठिकाणी परीक्षेस प्रवेश करण्यासंबंधी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे। बघा, परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर 7 दिवस आधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि ते तुम्हाला डाउनलोड करायचे आहे। आणि बघा, परीक्षेच्या वेळी उमेदवाराने स्वतःचे प्रवेश प्रमाणपत्र आणणे सक्तीचे आहे, तुम्हाला ते न्यायचे आहे आणि त्याशिवाय तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही। प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर उमेदवाराला त्याच्या आयोगाकडील नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तुम्हाला मेसेज पाठवले जाईल आणि बघा, त्यानंतर संकेतस्थळावर परीक्षेपूर्वी 1 सप्ताह अगोदर प्रसिद्ध करण्यात येईल। परीक्षेच्या दिनांकापूर्वी 3 दिवस अगोदर प्रवेश प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास, समजा 3 दिवस आधी तुम्हाला प्रवेशपत्र प्राप्त न झाल्यास तुम्हाला अर्ज सादर केल्याच्या आवश्यक पुराव्यासह आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क साधत आहे। जो तुम्ही अर्ज करताना तुम्हाला जो तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्मचं प्रिंट वगैरे काढलं होतं
आणि मेसेज वगैरे आले होते ते सर्व घेऊन तुम्हाला आयोगाच्या कार्यालयाकडे जायचे आहे. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाणार आहे. परीक्षेच्या वेळी स्वतःच्या ओळखपत्र हे तुम्हाला आताच सांगितले. नंतर बघा या ठिकाणी आधार कार्डऐवजी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण या संकेतस्थळ डाउनलोड केलेले ई आधार कार्ड देखील तुम्ही नेऊ शकता. आणि बघा अत्यंत महत्त्वाचं, नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला, विवाहित स्त्रियांना बघा हे करायचे आहे. विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला तुम्हाला सोबत न्यायचा आहे. नावात बदल झाल्यासंबंधी अधिसूचित केलेले राजपत्रसुद्धा तुम्हाला न्यायचे आहे. आणि राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्यासंबंधीचा दाखला व त्याची छायांकित प्रत तुम्हाला सादर करणे आवश्यक आहे. या ठिकाणी बघा परीक्षेचं प्रवेश, तर संबंधित परीक्षेच्या प्रवेश प्रमाणपत्र नमूद केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहूनच तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. तर आता या ठिकाणी बघूया आपण की राहिलेल्या दिवसामध्ये तुम्हाला MPSCची तयारी, ग्रुप बीची तयारी कशी करायची आहे. तर यासाठी बघा आपण जो काही याचा सिलेबस आहे प्री एक्झामचा, सर्व काही सिलेबस आपण या ठिकाणी लाईव्ह लेक्चर घेऊन या ठिकाणी कंप्लीट तुम्हाला करून देणार आहोत. तर सर्वांनी बघा या ठिकाणी आपले चॅनल जे आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक त्याला सबस्क्राईब करून घ्यायचे आहे. कारण की आजपासून बघा आजची तारीख किती आहे, तर आजची तारीख 27 आहे. तर 4 तारखेला तुमची एक्झाम आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा 3 4 4 4 8 दिवस बाकी आहे. तर 8 दिवस आपण या ठिकाणी डेली लाईव्ह मॅरेथॉन सेशन वगैरे घेणार आहोत. आणि ह्या सर्व मॅरेथॉन सेशनमध्ये आपण असे काही टॉपिक्स बघणार आहोत आणि असे काही MCQची प्रॅक्टिस करणार आहोत जे अतिशय IMP आहे MPSC कंबाईन ग्रुप बीसाठी. आणि याआधी ज्या कंबाईनच्या परीक्षा झाल्या होत्या त्याची देखील आपण सर्व PYQs बघणार आहोत या 8 दिवसामध्ये. तर 8 दिवस तुम्ही फक्त आपल्या चॅनलसोबत जोडले जा आणि जोडून राहा. 8 दिवसात आपण अशी काही तयारी करूया की या ठिकाणी सर्वांना प्री क्वालिफाय झाली पाहिजे, सर्वांची प्री क्वालिफाय झाली पाहिजे आणि सर्वांना जी आहे ती या ठिकाणी कंबाईन एक्झामची मेन्स द्यायला मिळाली पाहिजे, असा आपलं या ठिकाणी लक्ष आहे. तर मॅक्स टू मॅक्स आपल्या चॅनलवर जे काही सबस्क्रायबर असतील त्यांना जास्तीत जास्त मुलांना कंबाईनच्या मेन्समध्ये या ठिकाणी स्थान प्राप्त करून देणे हे एकमात्र आपले लक्ष आहे. त्यामुळे मॅक्झिमम मुलांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा आपण राज्यघटना, नंतर महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास आणि इतिहास नंतर बघा या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे GKचे प्रश्न, चालू घडामोडीचे प्रश्न सर्व काही या 8 दिवसामध्ये कव्हर करणार आहोत. मॅरेथॉन क्लास आपण घेणार आहोत, 2-2 3-3 तास लाईव्ह सेशन आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनल व्यतिरिक्त दुसरीकडे कोठेही जायची तुम्हाला आवश्यकता नाही. 8 दिवसात संपूर्ण महत्त्वाचं, जर तुमचं अजूनपर्यंत या ठिकाणी अभ्यास झालेला नसेल तर 8 दिवसात संपूर्ण सिलेबस तुमचा आपण या ठिकाणी करून देणार आहोत. तर फक्त 8 दिवस आपल्या चॅनलला द्या आणि या ठिकाणी प्री तुमची 100% क्वालिफाय होईल ही आपली गॅरंटी आहे.